पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये पुन्हा एका आमदाराचं नाव पुढे येत आहे। ससूनचे डॉक्टर आणि विशाल अग्रवाल यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा एक आमदार असल्याचा आरोप होऊ लागलाय। एवढंच नव्हे तर आरोपीच्या सोबत पार्टीमध्ये एका आमदाराचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केलाय। पाहूयात। पुणे हिट अँड रन प्रकरणात आमदार कनेक्शन असल्याचा आरोप नव्यानं होऊ लागलाय। ससून हॉस्पिटलमध्ये झालेल्या रक्ताच्या नमुन्यांच्या अदलाबदलीत आमदारानं महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप केला जातोय। विशाल अग्रवाल आणि डॉक्टर अजय तावरे यांच्यात मध्यस्थी म्हणून त्या आमदारानं भूमिका बजावल्याचा आरोप होऊ लागलाय। त्यामुळे आरोपी डॉक्टर तावरेच्या फोन कॉल रेकॉर्डची तपासणी करण्याची मागणी होते आहे। डॉक्टर अजय तावरेवर प्रचंड दबाव असल्याचा आरोप होऊ लागलेला आहे। त्या ससून हॉस्पिटलमध्ये घडत असताना एका मंत्र्यांनी एका आमदारांनी पत्र द्यावं आणि त्याला अधीक्षक बनवण्यासाठी ज्या पद्धतीचा प्रेशर सरकारवर दबाव आणावा, या पद्धतीची भूमिका सरकारने स्पष्ट केली पाहिजे। हिट अँड रन प्रकरणातल्या आरोपीसोबत बारमध्ये पार्टी करणाऱ्या तरुणांमध्ये एका आमदाराचा मुलगा असल्याचा आरोपही केला आहे। आमदाराचा तो मुलगा अल्पवयीन असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे। त्यामुळे या प्रकरणातला तो आमदार कोण असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला। ही अल्पवयीन मुलं होती, आता तर पोलीस त्यांना निबंध लिहायला लावत आहे। हे तर खऱ्या अर्थानं म्हणजे श्रीमंताच्या मुलांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांसाठी वेगळा कायदा, ही एक परिस्थिती महाराष्ट्रात आपण पाहिलेलीच आहे। पण या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोरगा सुद्धा होता, तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे। हिट अँड रन प्रकरणात सुरुवातीपासून राजकीय दबाव असल्याचा आरोप होतोय। ज्या पद्धतीने आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले, आरोपीला झटपट जामिनाची व्यवस्था करण्यात आली, एरवाडा पोलिसांनाही प्रभावाखाली आणण्यात आलं, त्यावरून या प्रकरणाचे सूत्रधार बडे राजकीय नेते असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। विनोद राठोडसह चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।